बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर ते खामगाव दरम्यान मोठ्या प्रमाणात बायोडिझेलचे पंप उभारून बायोडिझेलची अवैध विक्री केली जात आहे. स्थानिक प्रशासनाचे याकडे जाणून बुजून दुर्लक्ष असल्याचे आरोप नेहमी होत होते. मुंबई येथील राज्यस्तरीय दक्षता पथक व बुलढाणा पुरवठा विभागाने मलकापूर तालुक्यातील तालसवाडा तसेच रणथम येथे 2 अवैध बायोडिझेल पंपावर धाड टाकून दोन्ही पंप सील केले. तसेच 14 जणांविरुद्ध दसरखेड MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून बायोडिझेल सदृश्याने भरलेले 2 टँकर जप्त करण्यात आले. या कारवाई दरम्यान 4 आरोपींना अटक देखील करण्यात आली. या कारवाईमुळे बायोडिझेल माफियांचे धाबे दणाणले आहे. डिझेल पेट्रोल सदृश्य ज्वलनशील पदार्थ अवैधरित्या विक्री करणाऱ्यावर यापुढे देखील धडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती 28 जानेवारीला सायंकाळी बुलढाणा जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन टेकाडे यांनी दिली आहे. दिनांक 27/1/2025 ला माननीय नियंत्रक सीधा वाटप व सहाय्यक नागरी पुरवठा तथा राज्यस्तरीय दक्षता पथक प्रमुख माननीय सुधाकर तेलंग सर व माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय दक्षता पथक व बुलढाणा पुरवठा विभाग यांनी ताळसवाडा व रणथम जवळच्या एकता हॉटेल जवळ 2 पथक पाठवले. सदर पथकाला 2 टँकर मध्ये अवैधरित्या डिझेल सदृश्य पेट्रोलियम इंधनाचा विक्री व साठा होत असल्याचे निदर्शन आले. सदर अवैधरित्या इंधनाची वाहतूक व साठा होत असल्यामुळे सदर दोन्ही टँकर हे पोलीस स्टेशन MIDC मलकापूर येथे जप्त करण्यात आले व या गुन्ह्यामध्ये अवैधरित्या जे कोणी विक्री करत आहे अशा 14 लोकांवर FIR सादर केलेला आहे. त्या 14 लोकांपैकी 4 लोक हे सध्या अटकेमध्ये आहे व या गुन्ह्यामध्ये आणखी कोणी संशयित असेल तर अशा संबंधीवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल व सदर पुढील तपास हा MIDC पोलीस स्टेशनचे PI कोळी हे करत आहे. या गुन्ह्यामध्ये जवळपास 71 लाखाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय दक्षता पथक व बुलढाणा पुरवठा विभाग यांनी ताळसवाडा व रणथम जवळच्या एकता हॉटेल जवळ 2 पथक पाठवले. सदर पथकाला 2 टँकर मध्ये अवैधरित्या डिझेल सदृश्य पेट्रोलियम इंधनाचा विक्री व साठा होत असल्याचे निदर्शन आले. सदर अवैधरित्या इंधनाची वाहतूक व साठा होत असल्यामुळे सदर दोन्ही टँकर हे पोलीस स्टेशन MIDC मलकापूर येथे जप्त करण्यात आले व या गुन्ह्यामध्ये अवैधरित्या जे कोणी विक्री करत आहे अशा 14 लोकांवर FIR सादर केलेला आहे. त्या 14 लोकांपैकी 4 लोक हे सध्या अटकेमध्ये आहे व या गुन्ह्यामध्ये आणखी कोणी संशयित असेल. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा.